नाही पवन तू पण थांबलाय. मित्रांनो आम्ही आता जो पहिला आहे म्हणजे कोंडाणा केव्स पर्यंत आम्ही पोहोचलेलो. आता बहुतेक आम्हाला माहित नाही हा राजमाचीला जातो का नाही, पण आम्ही शोधायचा पूर्णपणे ट्राय करू. आता म्हणजे यो रस्ता बरोबर आहे, कारण की आता जर आम्हाला जो एक मार्ग दिसलेला भले त्या फायनली एवढं आम्ही मॅक्सिमम 2 तास ट्रॅक केल्यानंतर आम्हाला जो पुढे समोर नजारा बघायला भेटला तो म्हणजे राजमाची फोर्टचा. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे माझ्या अजून एक नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललो आहेत राजमाची फोर्टवरती ना. लिटरली बघायला गेलं तर राजमाची फोर्टवर आम्ही कोंडाणा केव्सकडून चाललो आहे आणि आम्हाला रस्ता प्रॉपर मला पण माहीत नाही. कोंडाणा केव्सचा तर माहीत आहे मी, कारण की 2-3 वेळा कोंडाणा केव्सला आलतो आणि त्याच्या पुढं कसं जायचं आता आम्ही जाऊन तिथं माहिती करू. ॲडव्हेंचर पण खूप आहे असा, म्हणजे रस्ता प्रॉपर नाही आहे इकडून, म्हणजे असं काढीत रस्ता आम्ही राजमाची फोर्टला जाणार आहे. तर बघू कसा जाते आपला हा राजमाची फोर्टचा ट्रॅकिंग एक्सपिरियन्स आणि म्हणजे कसा वाटतो जाण्यासाठी. आपल्यासोबत काही मित्र देखील आहेत, ते थोडंसं म्हणजे असं पुढं गेलेले आहेत. त्यांचा इंट्रो पण करतो तुम्हाला पुढे जाऊन. मी आपल्यासोबत काही मित्र देखील होते, त्यांचा इंट्रो करतो. हा आपला पवन, हा आपल्यासोबत असतो कधी पण. कैलास आणि ही चांदनी इथे हे आपल्यासोबत कधी पण असतं ना. आपल्यासोबत अजून एक नवीन चेहरा जोडला गेलाय, तो म्हणजे अरमान. कुठून आलाय? हा एक नवीन चेहरा जोडला गेला आपल्यासोबत. तर मित्रांनो अजून आम्ही कोंडाणा केव्सची पण म्हणजे कोंडाणा केव्सच्या जवळ पण नाही पोहोचलो, तरी आमचं जे ग्रुपचं जे मेंबर सर्व मेंबर जे मला सोडून फक्त सगळ्यांची हालत खराब झाली स्टार्टिंगलाच. हिची पण हे बघा काठीची गरज लागली याला. अजून तिकडे पाठीमागच्या बघा त्याला पण भरपूर. पवन नाही पवन तू पण थांबलाय. सर्वात जास्त कोण थांबलाय याच्यामध्ये? पवन स्वतःहून बोलतो. ठीक आहे, पवन दमलेला आहे सर्वात जास्त. अजून लिटरली बघा ना, अजून कोंडाणा केव्हला पण नाही पोहोचलो. कोंडाणा केव्हचा जो रस्ता आहे तो अर्धा तासाचा आहे फक्त ना. राजमाचीचा आहे तो मॅक्सिमम 3-4 तास आम्हाला चालायला लागेल. तो पण ते सर्व्हाइव्ह करतील. तुम्हाला काय वाटतं? त्याला बघू पुढे सर्व्हाइव्ह करतील का नाही. तर मित्रांनो आम्ही आता जो पहिला आहे म्हणजे कोंडाणा केव्स पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहेत. हे बघू शकता, ही आहे कोंडाणा केव्स. आणि तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला कोंडाणा केव्ह? कोंडाणा केव्ह कशी वाटली? रील मध्ये बघितलं होतं, आता रिअल मध्ये बघते मी. खूप सुंदर आहे. बाई तुला कशी वाटली? सुंदर आहे. हा सुंदर आहे, मस्त आहे. आपला कायला बाई तर पहिलेच येऊन बसलाय. म्हणजे असा म्हणजे सर्वात आधी तो आला, म्हणजे आम्ही सर्वात मागे पहिले मी सगळ्यात पुढे होतो, पण तो त्यांनी स्पीड अशी पकडली का सगळ्यात आधी तो इथे येऊन थांबला. कोंडाणा. तर मित्रांनो आता तिथं पुढे बघू शकता तो कोंडाणा केव्सचा बोर्ड आहे आणि इथून एक रस्ता आलेला आहे. पण आता बहुतेक आम्हाला माहित नाही हा राजमाचीला जातो का नाही, पण आम्ही शोधायचा पूर्णपणे ट्राय करू. तर चला आता पुढे. आता नाही मी असलं तर नाही चुकून देणार, तरी बघू आता कसा काय तिथं. पण हा जो ट्रॅक आहे हा एकदम म्हणजे ॲडव्हेंचर आणि एकदम जसं जो आम्हाला रस्ता माहित नाही तो रस्ता आम्हाला शोधून काढायचे, जसं कंपास वगैरे त्याच्यामध्ये. तर चला भेटू पुढे. कसा राहील आमची जर्नी ती पुढं तुम्हाला दाखविलच. तर चला भेटूया पुढे. तर मित्रांनो आता म्हणजे यो रस्ता बरोबर आहे, कारण की आता जर आम्हाला जो एक मार्ग दिसलेला भले त्याचा थोडासा म्हणजे जो प्रॉपर दिसत नाही, पण हे बघा राजमाची फोर्ट हा म्हणजे बरोबर रस्ता आम्ही चाललेलो आहे. तर चला फायनली म्हणजे आता कन्फर्म झालं का आम्ही खरोखर चांगला रस्ता. आणि तुम्हाला अजून एक इन्फॉर्मेशन देतो का, इथे तुम्ही जर आलं तर हे बघा हे जे मार्क लावलेले असतात हे तुम्ही इग्नोर नका करू, कारण की हे जे तुम्हाला पुढे नेण्यास मदत करतील. किंवा तुम्ही भटकलेला असलं तर त्या दिशेला पण तुम्ही म्हणजे त्या मार्कच्या सहाय्याने तुम्ही पुढे जा, ते तुम्हाला बरोबर रस्त्यावर तुम्ही पोहोचाल जिथे म्हणजे तुम्ही भटकला असेल त्यावेळी. तर चला भेटूया पुढे. हे बघा इथे पण एक मार्क आहे, तर असे मार्क जरा बघत जा. तर मित्रांनो तर आम्ही भरपूर पुढे चालत जाताना हे प्रत्येक जागी आम्हाला हे भगवे मार्क बघायला भेटले, जे रेबिन आहेत झाडाला लावलेले. तर तुम्ही कोंडाणा केव्स कडून येत असाल तर तुम्ही हे मार्क आहेत जे नक्की फॉलो करा. तर मित्रांनो इथं आम्ही थोडी रेस्टसाठी बसलेलो आहेत, कारण की आपले जे टीमचे जे मेंबर आहेत ते सर्व मेंबर म्हणजे थकून गेलेत. फक्त त्याच्यातला एकच मेंबर आहे तो थकलेला, आणि मला सोडून आणि त्याला सोडून.
2 मेंबर म्हणजे असं 2 मेंबर. तर आता हा हा यांचा पण पूर्ण काम झालेलं आहे. आणि काही तर विचारून ना सगळ्यात पाठीमागं हात ना पवन पण काय बोलूच नका. फक्त हाच जो मेंबर आहे जो आपल्या पहिल्यांदा ट्रॅकिंगला आला तर तो थकलेला नाही. यो पण थकलेला. तर कसा एक्सपिरियन्स होता तुझा ट्रॅकिंगचा? खूपच सुंदर. मी भाग्यवान आहे की मी या निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे. खूपच कोंढाणेगाव बघितलेला आहे आणि आता जे ट्रॅकिंग साठी पुढे जात आहे राजमाची फोर्टसाठी. राजमाच्या किल्ल्यावरती. आणि जे आमचे मुख्य म्हणजे जे आहेत ट्रॅकर अभिषेक, आणि ते खूपच सुंदर प्रकारे गाईड करत आहे आणि आमचा टीम पूर्ण एकदम खूपच एन्जॉय करत आहे. थँक्यू. तर मित्रांनो फायनली एवढं आम्ही मॅक्सिमम 2 तास ट्रॅक केल्यानंतर आम्हाला जो पुढे समोर नजारा बघायला भेटला तो म्हणजे राजमाची फोर्टचा. बघू शकता तुम्ही समोरच हा दिसतो तुम्हाला डोंगर आहे तो पूर्ण राजमाची फोर्ट आहे. आणि ती गडाची तटबंदी बघू शकता. पूर्ण ही तटबंदी आहे. फायनली पोचले. आता फक्त हाच इथून एवढा पॅच आम्हाला वरती चढायचे. तर मित्रांनो इथे आल्यावर तुम्ही थोडंच कन्फ्यूज व्हाल. या बघा इकडे पण एक वाट जाते आणि इकडे पण जाते आणि इकडून आम्ही आलो. ठीक आहे. तर इथे तुम्ही आले तर तुम्ही जरा कन्फ्यूज व्हाल का राजमाची गाडावर कुठे जायची. तर तुम्हाला इथे सांगू इच्छितो का तुम्हाला मी पहिले पण बोललेलो आहे का जे मार्क असेल त्याला फॉलो करा. हे बघू शकता इथे एक छोटासा चिन्ह लावलेला भगवा कपड्याचा रेबिन म्हणजे. तर त्याला तुम्ही फॉलो करा ना. हा रस्ता आहे तो खाली जातो म्हणजे राजमाची गाडावर. ठीक आहे. ही जी गोष्ट आहे तुम्ही नोट करा माझी. जर का तुम्ही कधी राजमाची गाडावर कोंढाणा केव्स कडून येत असाल लोणावळ्या मार्गे जायचं असेल ती बात वेगळी आहे. पण कोंढाणा केव्स कडून येते असेल तर ही बात तुम्ही नक्की नोट करा की तुम्हाला ते मार्क आहेत ते बघत यायचे. अजून एक सिम्बॉल बघायला गेला तर एक बाटली म्हणून आहे इथं. ही बाटली झाडाला लावलेली इथं बघू शकता. थांबा मला दाखवतो मी दाखवू इच्छितो. ही बघा ही बाटली. हा पण एक मार्कच आहे का राजमाची गाडा जाण्याकडे. तर तुम्हाला पूर्ण जागी हात किंवा रेबिन किंवा बाटली तुम्हाला हे बघायला भेटतील. ठीक आहे. ही नोट करून ठेवा तुम्ही. चला तर आम्ही जरा बसलेलो आहेत का थोडासा खाऊन वगैरे आम्ही जे आमच्या पाठी जे साहित्य आणलं ते खाऊन वगैरे आम्ही गाडावरती जाऊ. आता समोरच गडे आता जे आपले जे 2 मेंबर होते जे पाठीमागे राहिले ते आता इथं आपल्या पाशी पोहोचलेले. त्यांना एक्सपिरियन्स घ्यायचो. कसा वाटला आता इथपर्यंत? सुंदर, इनक्रेडिबल. मग एवढा वेळ लागला तुम्हाला? आमच्याकडे वजन होतं त्याच्यामुळे ना माझीकडे नव्हता. गुड बेस्ट. तर मित्रांनो इथे थोडा रेस्ट केल्यानंतर आपण निघूया सीधा आता राजमाची गाडाकडे. तर चला मित्रांनो निघूया आपण. निघूया. आवाज जोश. चल लेट्स गो. तर मित्रांनो फायनली आम्ही खाली पायथ्यापाशी पोहोचलेलो आहे राजमाचीच्या. ही बघू शकता इथे समोरून इथे गेला तर तुम्हाला बालेकिल्ला भेटेल. आणि चला मंडळी निघूया आपण ट्रॅकिंगसाठी. आपल्याला आता थोडंसं आता जवळच आलेलो. ऑलमोस्ट आपण 3 तासाचा प्रवास करून आपण फायनली जो आहे राजमाची ट्रॅकच्या म्हटलं राजमाचीच्या गडाच्या कडेला पोहोचलेलो आहे. तर चला पहिले बालेकिल्ल्याकडे जाऊ नंतर आपण गडाकडे जाऊ. हा रस्ता एकदम म्हणजे असं पूर्ण ही पुढे बघू शकता पूर्ण असं झाडाची मधीत आलेली आहेत. त्याच्यामुळे थोडी आम्हाला प्रॉब्लेम होतो चालण्यासाठी. पण इट्स ओके. गडाकडे बघून ते प्रॉब्लेम पण आम्हाला कमीच वाटतात. पण काय पण बोला मग मित्रांनो हा ट्रॅकला जी मजा आली खतरनाक मजा आली. एकदम छानसा असा ट्रॅक आहे. भले बघू शकता तिथं बुरुज एक बुरुज बघायला भेटला आम्हाला. आता जाऊया त्या बुरुजाकडे आपण. तर मित्रांनो फायनली आपण बालेकिल्ल्याच्या कडेला पोहोचलेलो आहेत. हा बघू शकता हा पुढे बुरुज आहे आणि हा रस्ता. आपले मेंबर जे ते पाठीमागे थकून थांबलेले आहेत पण आपण थकलेलो नाही बिलकुल. पण आपण डायरेक्ट पुढे आलेलो आहेत त्यांच्या पहिले. फायनली जो आनंद होता इथे येऊन आपला किल्ला बघून. हा समोर बघू शकता हा राजमाची ना हा आपला बालेकिल्ला. लेट्स गो. तर मित्रांनो इथं फायनली आपण जे आहेत गडाचा मुख्य दरवाजा पहारेकरांचा देवड्या असे म्हटले जाते तर तिथे पोहोचलेले बघू शकता ना. हा सूचना फलक आहे. सूचना फलक 2 मिनिटं स्टेबल ठेवील कारण की तुम्ही पण इन्फॉर्मेशन बघून घ्या. तर हा बघू शकता ना या साईडला दोन्ही साईडला पहारेकरी उभे राहतात. तर जो बालेकिल्ल्याचा मेन मुख्य दरवाजा आहे त्याच्याकडे आता आपण पोहोचलेलो आहेत. आपण इथे थांबून थोडं आपल्या त्या जे पाठीमागे मित्र आहेत त्यांची तर मित्रांनो आता इथे बघायला गेला तर तुम्हाला कातलान खोदलेल्या पायऱ्या बघायला भेटतील. हे बघू शकता. तर मित्रांनो इथे आपण जरा आता आतमध्ये जाऊन बघूया.
काय असू शकतं. त्यावेळीचा राहण्यासाठी हा बनवलेला घर आहे, बघू शकता. आता वरचा छप्पर जो पूर्णपणे नष्ट झालेला आहे. तर आम्हाला इथं तलावाच्या साईडला थोडं पुढे आल्यानंतर पिंड बघायला भेटली आणि हे देखील इकडं पण बघू शकता तुम्ही. हा तर मित्रांनो, इथे तुम्ही बघायला गेला तर खाली अजून एक दरवाजा बघायला भेटेल इथे. आणि इथे थोडासाच बघितला तर भाई बघू शकता तुम्ही. आता ही जागा आहे पूर्णपणे पाण्याने भरलेली आहे आणि माझा आवाज इथे पूर्णपणे असा घुमतोय. इथे कालोख आहे त्याच्यामुळे काही दिसून येत नाही. हो भाई, पूर्णपणे पाण्याने भरलेली जागा आहे. वरती बॅट्स देखील आहेत, जनावर आहेत तिथे. तर फायनली आम्ही राजमाची ट्रॅकचा आता पायऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचलेले आहेत. समोर तो बघायला गेला तो बाले किल्ला आणि हा बघायला गेला तर राजमाची. तर चला मित्रांनो निघूया राजमाचीकडे. चला पण निघूया. तर मित्रांनो आपण फायनली जे आहेत दुर्गश्री राजमाची याच्या मुख्य दरवाजाकडे आलेलो आहेत. हे बघू शकता, हा आहे मुख्य दरवाजा, गडाचा हा मुख्य दरवाजा बघू शकता. तर मित्रांनो इथं आम्हाला येऊन 2 पाण्याच्या टाक्या बघायला भेटल्या, तेव्हा भरपूर मोठ्या प्रमाणात हे बघू शकता. तर मित्रांनो इथे वरती येऊन आम्हाला अजून एक गुफा बघायला भेटली. या चला बघू शकता. आणि इथे आपली गणपती बाप्पांची मूर्ती आणि आतमध्ये बघू शकता भरपूर मोठ्या प्रमाणात हे टाके, श्री सन्मान आणि नमस्कार हे बघू शकता. पवन रावण हे ग फ्लॅश बघू शकता कसले मोठ्या प्रमाणात टाके हे. तर फायनली आपण आलो राजमाची गडाच्या टोकावरती, हे बघू शकता. आणि इथे बघायला गेला तर तुम्हाला एक पिंड देखील बघायला भेटेल महादेवांची, पण ती सध्या आता तुटलेल्या अवस्थेत आहे. ही बघू शकता. हा आहे गडाचा मेन टोक ना. इथूनच तुम्हाला बाले किल्ला देखील बघायला भेटेल. हा बघू शकता समोर बाले किल्ला. तर मित्रांनो हा बुरुज बघू शकता आणि इथे याच्या खाली काय ते आपण नक्की बघू जाऊन. हो हा चोर दरवाजा वाटतं, आय थिंक चोर दरवाजा वाटतोय मला. ये खाली हा चोर दरवाजा मित्रांनो बहुतेक. हा मेन बुरुज बघू शकता. तर मित्रांनो इथे एक मला गोष्ट बघायला भेटली. ते समोरचं कोणी ओळखू शकतो का? अरे ब्लर होतं थोडा. ते पुढे बघू शकता का तुम्ही? काय ओळखू शकता काय आहे? तर मी सांगू इच्छितो तो कातलदारा वॉटरफॉल आहे. तर मित्रांनो फायनली आमचा राजमाचीचा ट्रॅक आहे तो कंप्लीट झाला आहे. बाले किल्ला आणि राजमाची हे दोन्ही आम्ही ट्रॅक कंप्लीट केले. तर आपल्यासोबत जे मित्र होते त्यांना आपण त्यांचा एक्सपिरियन्स विचारूया हे दोन्ही किल्ले करताना त्यांना कसा वाटला आणि काय एक्सपिरियन्स होता त्यांचा. तर चांदणी कसा वाटलं तुला? खूप छान. पवन? खूप छान, चांगला अनुभव होता. आणि तुला? छान आणि खूप मजा आली. खूपच सुंदर, इन्क्रेडिबल, एकदम एन्जॉय केला, खूपच एन्जॉय. आणि खरं बघायला गेला तर आपले जे चारी जे मित्र आहेत
ते पूर्णपणे दमलेले आहेत, फक्त मला सोडून. मी 5वा आहे त्याच्यातला म्हणून 4 बोललो. तर या वयामध्ये आता आपण ब्लॉगला इथंच एंड करूया, कारण की आपली चार्जिंग पण कमी राहिली ना. आपल्याला जंगल इलाक्यातून आपल्याला ट्रॅक म्हणजे जायचे घरी. तर भेटूया अशाच नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर टाटा बाय बाय, सी यू.